चला नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात आशा करते, स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला आपण बघणार आहोत चतुर्थीला आपल्याला काय उपाय करायचे आहेत ते. पण त्याआधी सगळ्यांनी राशी ब्रेसलेट घेतलं का? नक्की घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला, 1 वर्ष 1 महिना जरी यातला गेला असेल तरी 13 महिन्याची रेकी मी तुम्हाला देत आहे आणि लवकरात लवकर ते घेणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण पहिले 3 महिने कसे पण जातील, पण पुढचे 9 महिने हे फार अवघड आहेत सगळ्यांसाठी. तर त्यामुळं राशी ब्रेसलेट, राशी कॉईन, राशी किचन, राशी पेन काही ना काहीतरी आपल्याजवळ जरूर ठेवा. त्यासाठी मी फार दिवस ऑफर ठेवल्या होत्या. आता ऑफर बंद आहेत, पण तुम्ही जरूर घेऊ शकता. तर चला आपण बघूया आता की संकष्टी आहे 5 तारखेला. तर काय उपाय करायचे आपल्याला, आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या प्रगतीसाठी तुम्हाला उपाय मी सांगत आहे. सगळ्यात पहिला उपाय आपण करायचा आहे की 21 दुर्वा किंवा 11 दुर्वा या गणपतीला अत्यंत प्रिय आहेत, त्या नक्की आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहेत. दुर्वाची काडी ही 3च त्याला दल असावेत हे लक्षात घ्या. कारण दुर्वा गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहेत. ज्यावेळी आपण गणपती बाप्पाला दुर्वा घालतो त्यावेळी मानसिक अडथळे, निर्णय क्षमता आणि आर्थिक ब्लॉकेजेस हे सगळे आपले दूर होतात. त्याच्यामुळं दुर्वा या घरातल्या गणपतीला तरी 11 किंवा 21 या जरूर घाला. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसल्याशिवाय आपण जेवत नाही, तर चंद्राला ओवाळा, औक्षण करा, त्याला पाणी घाला, अर्घ द्या. या सगळ्या गोष्टी करा. त्यामुळं काय होतं, मनशांती लागते, तणावमुक्ती जीवन आपण जगू शकतो, चिंता कमी होतात, घरातले सौख्य वाढते. रात्री चंद्र दिसल्यावर 1 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर हे घालून अर्पण करा त्यांना. पांढरं फूल असेल तर पांढरं फूल हे घालून त्यांना अर्पण करा. म्हणजे यावरच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच कमी होतील. त्याचप्रमाणे 108 वेळा तुम्ही ओम गम गणपते नमः याचा जप जरूर करा. 108 वेळा नाही जमला तर 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जोवर आपल्याला करता येतोय तेवढ्या वेळ जरूर करावा. यामुळं बुध आणि केतूचे दुष्परिणाम कमी होतात. विद्यार्थी लोकांनी तर हा मंत्र जरूर जरूर करावा. त्याचबरोबर मोदक किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य गणपती बाप्पाला उपास सोडायच्या आधी जरूर दाखवावा. यामुळं इच्छा आपल्या सर्व पूर्ण होतात, घरात आनंद आणि समाधान वाढते. त्याचबरोबर 1 नारळ फोडून गणपती बाप्पाच्या देवळामध्ये अर्पण करावा. त्यामुळं नकारात्मक ऊर्जा, वाईट नजरेचे परिणाम हे आपल्याला दूर होतात. नव्या कामांची सुरुवात करण्यासाठी शुभसूचक म्हणून गणपती बाप्पाला 1 नारळ जरूर फोडावा. लाल किंवा केशरी दोरा उजव्या हातामध्ये बांधून किंवा मौली उजव्या हातामध्ये बांधून गणपती बाप्पाच्या पायावर ठेवावी आणि आपल्या उजव्या हातामध्ये बांधावी आणि बायकांनी, स्त्रियांनी डाव्या हातामध्ये बांधावी. यामुळं शनी दोष, राहू दोष आणि अनेक अडचणी आणि अडथळे जे आयुष्यामध्ये असतात ते दूर होतात. दर चतुर्थीला म्हणजे 21 चतुर्थ्या तरी मौली, त्याच्या पहिल्या चतुर्थीची मौली दुसऱ्या चतुर्थीला बदलावी, परत बदलावी. असं 21, 11 हे करावं. केशरी दोरा व्रत ह्याला म्हणतात, तर हे जरूर करावं. नुसता केशरी दोरा मिळाला तरी चालेल किंवा मौली ही सगळ्यात पवित्र आहे. मौली तुम्ही 21 चतुर्थी बदलली तरी सुद्धा चालेल, सर्व दोष दूर होतात. त्याचबरोबर 1 तुपाचा दिवा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला चतुर्थीच्या दिवशी जरूर लावा. म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते, मानसिक ताजेतवानेपणा येतो आणि आपल्याला पैशाच्या बाबतीतले प्रॉब्लेम सुद्धा दूर होतात. लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते. तर चला, हे होते संकष्टी चतुर्थीचे आपले सर्व उपाय. हे जरूर करा. ज्यांना क्रिस्टल घेणं जमत नाही तर माझे उपाय सुद्धा आपलातून असतात, त्याच्यामुळं उपाय जरूर करा. श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. त्यातले जेवढे जमतील तेवढे करा. आईनी मुलांसाठी करू शकतात, कुणीही कुणासाठी करू शकतं, असे हे उपाय आहेत. त्यामुळं जरूर 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 करा. गणपती बाप्पा हे सगळ्यात मोठं दैवक आहे आपलं, बुद्धीचं आहे, विघ्नहर्ता आहे. त्यामुळं संकष्टी चतुर्थी भले उपास नाही धरायला जमला तुम्हाला तरी सुद्धा उपाय जरूर करा. म्हणजे तेवढंच तुम्हाला आणखीन जीवनामध्ये प्रगती होत जाईल किंवा दुःखातनं, संकटातनं तुम्हाला मुक्ती मिळेल. तर चला, संकष्टी चतुर्थी स्पेशल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला छान छान कमेंट करून सांगा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.